कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मनाजे हा विचार, ते वाटे समाधान फार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवी, तो नेहमी तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो, तो हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी, तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन आत्मजागर या मननामध्ये आपणा सर्वांचं मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम स्वागत करतो. आजच्या मननाचा जो विषय आहे, विश्वासणाऱ्यांचा अविश्वासणाऱ्यांशी विवाह. शास्त्रभाग आहे 2 करिंथ याचा 6वा अध्याय 11 ते 18 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. 2 करिंथ 6वा अध्याय 14वं वचन. पुष्कळशा ख्रिस्ती तरुणांचा विवाहातील अपवित्र संबंध जोडल्यामुळे नाश झाला आहे. विवाह हे एक जू आहे. पवित्र शास्त्र विजोड संबंधांना मनाई करते. 2 करिंथ 6वा अध्याय 14वं वचन. बैल व गाढव यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. अनुवाद 22वा अध्याय 10वं वचन. जुना करार आणि नवा करार हे दोन्ही अविश्वासणाऱ्यांबरोबर केलेल्या आंतरविवाहास दोष लावतात. पवित्र शास्त्रात उल्लेख केलेल्या पवित्र बीजाने अविश्वासणाऱ्याबरोबर मिसळणे याला उल्लंघन, अपराध, अनीती आणि दोष असे म्हटले आहे. एजरा 9वा अध्याय 1 ते 6 ही वचनं. विधवाह जी विश्वासणारी आहे तिला देखील अविश्वासणाऱ्याबरोबर विवाह करण्यास परवानगी नाही. करावयाचा असेल तर तो केवळ प्रभूमध्ये करण्याचे तिला स्वातंत्र्य आहे. 1 करिंथ 7वा अध्याय 39वं वचन. जर तुमच्या मातापित्यांनी तुम्हाला अविश्वासणाऱ्याबरोबर विवाह करण्याचा आग्रह धरला तरी तुम्ही तो खंबीरपणे नाकारा. मुलांनो,
प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. एफेस 6 अध्याय 1 वचन. जर तुम्ही अविश्वासणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असाल तर जोपर्यंत वाग्दत्त वधू किंवा वर यांचे खरेपणाने परिवर्तन होत नाही तर तुम्ही ते प्रेमसंबंध तोडून टाका. केवळ लग्नाकरता बाप्तिस्मा घेण्याबाबत सावध राहा. काहींच्या बाबतीत अविश्वासू जोडीदाराचे लग्नानंतर खऱ्या रीतीने परिवर्तन होते, परंतु यामधून कोणतेही सत्य प्रस्थापित होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र आपणास आवाहन करते की कारण हे पत्नी तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक. हे पती तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक. 1 कोरिंथ 7 अध्याय 16 वचन. लग्न ही एक अतिशय गंभीर बाब आहे की ज्यामध्ये जोखीम घेतली जाते. जर तुम्ही अविश्वासणाऱ्याबरोबर लग्न करण्याची चूक केली असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त त्याच्या किंवा तिच्या तारणासाठी देवाजवळ प्रार्थना करून विश्वास ठेवू शकता. ज्या वेळेस ख्रिस्तीतर पार्श्वभूमीतून आलेली तरुण मुले किंवा मुली शुभवर्तमान स्वीकारतात त्यावेळेस त्यांना विश्वासणारा जोडीदार मिळणे अत्यंत कठीण जाते. भारतात ख्रिस्ती लोकांमध्ये जातीभेद प्रचलित आहेत. इतर धर्मियामधून ख्रिस्ती झालेल्यांचे लग्न जमवण्यासाठी ख्रिस्ती नेते आणि पालकांनी तळमळीने प्रयत्न केलेच पाहिजेत. ख्रिस्ती कुटुंबातील काही तरुण ख्रिस्तेतर विश्वासणाऱ्याबरोबर विवाह करण्याकरता पुढे सरसावतात. हे का होऊ नये? कधीकधी परिवर्तन झालेल्या तरुणांना त्यांच्या कुटुंबातून समाजातून बहिष्कृत केले जाते. मंडळीने आशांना संवेदनशीलतेने आधार द्यावयास हवा. देवबाप आजचं म्हणून आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा तुझी दया आमच्या तरुणींच्यावरती राहू दे. योग्य जोडीदार निवडण्यासाठी त्यांनी तुझ्याकडं सहाय्य मागावं. यासाठी सहाय्य कर परमेश्वरा. तुझी कृपा तुझी दया त्या प्रत्येक तरुणींना तू देऊ कर परमेश्वरा. तुझी कृपा तुझी दया त्यांच्यावरती राहू दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केलं म्हणून ऐक पित्या. आमेन.